सुभाष भीमराव पाटील, मुक्काम पोस्ट मोरोची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझा शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि मुख्य व्यवसायाला जोडधंदा म्हणून 2010 सालापासून मी शेळीपालन चालू केले. शेळीपालन आमच्या मापान चालू असताना आम्ही रानात शेतीत काय गहू, मका, बाजरी, त्याच्याबरोबर शेळ्यांना लागणार कडवळे एवढंच करत होतो. पण आपल्या संस्थेच्या प्रकल्पात सहभागी झाल्यापासून संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुपर नेपियर सुबाबळची लागवड आम्ही केली. त्याच्यानंतर आमच्या गावात आपला निमकर कंपनीचा प्रकल्प चालू होता शेळ्यांचा. त्यात आम्ही एक वेळेस तिथं चर्चासत्र असताना मोरोचीत डॉक्टर गळसाजी सर आलेले होते. तेव्हाच आम्हाला त्या चर्चासत्रात बोलवलं. डॉक्टर गळसाजी सरांचं शेळी पालनाबाबत जे काय नियोजन मार्गदर्शन असं मिळालं की त्या मार्गदर्शनाला प्रभावित होऊन आम्ही तुमच्या प्रकल्पात सहभागी झालो 2019 साली. प्रकल्पात सहभागी झाल्यापासून संस्थेनं वेगवेगळ्या वंशावळीचं 7 बोकड दिले. वेगवेगळ्या वंशावळीचं 7 बोकड दिल्यामुळे होणारी पिलांची वाढ म्हणजे गाभण काळातच त्यांची चांगली जोपासना झाली. त्याच्यामुळे पिलं चांगली वाढली. त्याच्यामुळे ती विक्रीस लवकर आली. याच्या आधी तुम्ही कुठला बोकड पैदाशीसाठी वापरत होता? त्याच्या अगोदर आमच्याच कळपातला वापरत होतो. बरं, मग त्याच्यामुळे म्हणजे काय इतकी चांगली वजन वाढ होत होती? त्याच्यामुळे काय आता म्हणजे आपल्या प्रकल्पातून मिळालेल्या बोकडातून होणारी पिलं आणि आमच्या कळपातले बोकडाकडून होणारी पिलं यात बराच फरक झाला. जवळजवळ 30-40% फरक पडला आमचा. जेणेकरून प्रकल्पातल्या बोकडामुळं पिलांची वाढ होणारी वाढ आणि आमच्या कळपातल्या बोकडाकडून होणाऱ्या पिलाची वाढ यात 40% फरक पडला. प्रकल्पातल्या बोकडाकडून होणारी पिलं लवकर आम्हाला विक्रीस आली 3-4 महिन्यात. आमच्या घरच्या कळपातल्या बोकडाकडून होणारी पिलं 7-8 महिने पिलं येत नव्हती. आधी मग करडं तुम्ही किती वयाचे असताना विकत होता आणि आता किती वयाचे असताना विकता? प्रकल्पात यायच्या अगोदर 7-8 महिन्याची वेळेपर्यंत करडच विक्रीला येत नव्हती. आता प्रकल्पात आल्यापासून 4थ्या महिन्यात तर बोकड आमचं करडं म्हणजे विक्रीच जाते. ती मला 3 एकर आहे. शेतीत मका, बाजरी, गहू मी पीक घेत असताना साधारण 2-2.25 लाख रुपये मला शेतीतून उत्पन्न मिळतं आणि शेळीपालनातून सुद्धा तेवढंच उत्पन्न मिळतं. दोन्हीकडून 50-50% असं 4-5 लाख रुपये वर्षाला उत्पन्न मिळतं मला शेळीपालन आणि शेती मिळून. तिच्या मार्गदर्शनामुळे व्यवस्थित शेळ्यांची देखभाल झाली होती. देखभाल झाल्यामुळे पिलांची वाढ पोटात शेळ्यांच्या आईच्या पोटात गाभण काळात चांगले व्यवस्थित नियोजन झाल्यामुळे ती जन्मताच पिलांचं नियोजन वजन चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते. वजन जन्मताच चांगलं मिळालं की पुढली वाढ बी दूध भरपूर मिळते. त्याची वाढ बी पुढे चांगलीच होत जाते आणि लवकर विक्रीला येते. त्याच्यामुळे पिलं तुम्ही खुराक म्हणून काय काय देता? शेळ्यांना मका, गहू शेळ्यांना देतो. करडांना शेंगदाणे पेंड देतो. मग शेंगदाणा पेंड देतो, त्याचा खर्च किती होतो? साधारण एक आठवड्याला जर 2 किलो पेंड आणली साधारणपणे तर 2 करडांना आठवड्यात 2 किलो पेंड संपली जाते आठवड्यात. म्हणजे 150 ते 200 ग्रॅम दिवसाला एका पिलाला देतो आम्ही 150-200 ग्रॅम. करडांची विक्री तुम्ही कशी करता? शेळ्या गाभण शेळ्या जर विकायच्या म्हणलं तरी 15-16 हजारापर्यंत 14-15-16 हजाराला गाभण शेळी विकली जाते. आणि सडी शिर्डी विकायची म्हटलं तर 7-8 हजार रुपयाच्या आसपास सडी शिर्डी विकली. आणि करड विकायची म्हणतर आम्हाला संस्थेनं वजन काटा दिलाय. वजन काट्यावर आम्ही साधारण 380 ते 400 रुपये किलोनी करड जागेवर देतो. म्हणजे खटिक जाग्यावर येऊनच करडं घेऊन जातात किंवा शेळी घेऊन जातात. त्यामुळं कसं तुमचा बाजारात जायचा वेळ वाचला. शेळीचं दूध तुम्ही विकता का? नाही, करडांना पाचतो. सगळं दूध करडांना. शेळी पालनामुळं म्हणजे तुमचं जे एकूण उत्पन्न आहे त्यात वाढ झाली का? हो झाली. म्हणजे तरी किती टक्क्यांपर्यंत शेळी पालनातून मिळालेल्या उत्पन्नात वाढ झाली? आपल्या प्रकल्पात यायच्या अगोदर उत्पन्न साधारण 15-20% मिळत होतं. आता प्रकल्पात आल्यापासून 50% उत्पन्न वाढ झाली. 50% वाढ झाली.
शेळ्यांच्या देखभालीसाठी किती माणसं लागतात आणि तुमचा दिवसातला किती वेळ जातो? शेळी पालन काय मी एकटाच करतो, एकच माणूस करतो हे. आणि एक 4 तास दिवसातून जाते त्यासाठी शेळीच्या देखभालीसाठी. सगळ्या शेळ्या जाग्यावरच चरायला घरीच खाया घालतो आणि थोडं 4 वाजता 4-5 वाजता थोडं मोकळं व्हायसाठी तासभर थोडं इथं ठेवतो. त्यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं आणि खुराकाचा खर्च किती होतो आणि मग खुराकाचा खर्च भागून किती रुपये शिल्लक राहतात? शेळ्या एक 10 शेळ्याच्या पाठीमागे एक साधारण 2 लाखाच्या आसपास उत्पन्न मिळतं वर्षाच्या काठी. आणि उत्पन्न तेवढं मिळत असताना 35-40 हजार रुपये खुराकाचा खर्च होतो आणि ते राहिलेला सगळा आपला नफाच असतो. मिळाले त्याचा म्हणजे तुमच्या आर्थिक उत्पन्नाला कशा प्रकारे हातभार लागला? तर शेळी पालनातून पहिला फायदा म्हणजे आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आजपर्यंत शिक्षण पूर्ण सगळं शेळी पालनावर झाले. मुलांचं शिक्षण, ते मुलांचे लग्न, घर घर आपण त्याच्यासाठी कडबाकुटी घेतली, गव्हाणी केल्या, शेळ्यांना शेड केलं, हे सगळं त्याच्या उत्पन्नात ते सगळं त्या आता प्रकल्पात सहभागी झाल्यामुळे म्हणजे कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या आणि त्याचा फायदा कसा झाला तुम्हाला? प्रकल्पात सहभागी झाल्यापासून पहिला शेळ्यांच्या बाबतीत फायदा झाला की लसीकरणाला. लसीकरण वेळच्या वेळ कुठल्या हंगामात कोणची लस द्यायची ही आम्हाला काय पहिली कल्पना नव्हती. संस्थेनं सगळी ती माहिती दिली. गोचिड निर्मूलन त्याच्यासाठी फवारणी केली, परत सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली, जंतनाशकाचं औषध वेळची वेळ दिलं. परत आपल्या शेळ्याच्या वाडग्यापासून लेंडी किती अंतरावर टाकायची ती सुद्धा संस्थेच्या प्रतिनिधींनी जाणार म्हणजे तुम्ही आधीवर लेंडी कुठं जवळच आमच्या असेल तिथं काढायची शेळ्या तिथं द्यायचं. मग आता लेंडी तुम्ही लांब हा, वाडग्यापासून त्याचा फायदा कसा झाला तुम्हाला? लेंडी लांब टाकल्यामुळं जंताचा प्रादुर्भाव कमी झाला. जंताचा प्रादुर्भाव कमी झाला, गोचडांचा प्रादुर्भाव कमी झाला, परत पिसवा असते त्या पिसवा नाही होत. असे जी काय रोग शेळ्याला त्रास देणार जंतू आहे हे सगळं नायनाट झाला. त्यामुळे स्वच्छता राहिली, त्याच्यामुळे निरोगी राहायला लागली. पिलं सगळी पिलं शेळ्या निरोगी राहायला लागल्या. ही संस्थेच्या प्रतिनिधीच्या मार्गदर्शनामुळे झालं. मग आता लेंडी तुम्ही साठवता? हा, साठवतो. ती काय करता? ते आपल्या शेतीला वापरतो. शेतीला त्याला फायदा झाला. शेतीला अगोदर असेल कुठे टाकून द्यायचो, आता एका जागेवर साठवल्यामुळे ती शेतीला करडी माती वगैरे खातात. मग म्हणून आम्ही करडांसाठी ह्या चाटण विटा आणलेल्या आहेत. शेळी डरंगळते किंवा तिच्या अंगावरचे केस गेलेत किंवा ती खात नाही किंवा तिला ताप आला आहे तर तिचं तापमान मोजण्यासाठी असा प्राथमिक उपचार म्हणून जे काही औषधे लागतात ती आम्ही तुम्हाला देतो आहे.